अध्याय 17 श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. जय जयाजी रघुराया, अनाथनाथा प्राणसखया, दुर्धर हे तुझी माया, निवारी भयापासुनी. मी तव अत्यंत दीन, पदरी नसे काही धन. जेणे घडे दान पुण्य, हे तो न घडे जाण सर्वथा. परी विश्वास बैसला एके ठाई, नामाविण सार्थक नसे काही. म्हणून भलत्या प्रकारे पाही, नाम हृदयी वसो दे. या लागी नाही हेत धरला, दुसराही वाक्य आधार ऐकिला. नारदा प्रति अनुवादला, स्वये जनार्दन रूपे ना. ऐसिया व्यास वचने, विश्वास धरिला जीव प्राणी. कथा कुशळता काही नेणे, आणिक नेणे साधा. आता कळे तैसे करी, तारी अथवा मारी. उचित येईल ते करी, अयोध्या पुरवासिया. ऐका श्रोते हो सादर, मल महात्म्याचा विस्तार. कथा भाग अपूर्व फार, लक्ष्मी नारायण संवाद. लक्ष्मी ते वेद जनार्दन, मलमासी करिता स्नान. परिदिनत्रय करिता जाण, तेही महिमान अवधारा. जया ते शक्ती नाही शरीरी, स्नान करिता एक मासवरी. तया नेत्री रात्रवर वियापरी, स्नान विधी सारीजे. तरी ये विषयीचा इतिहास, अवधारीजे सावकाश. श्रवण करिता विशेष, साधे यश तया ते. पूर्वी दक्षिण दिशे पवित्र, प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र. गंगा प्रवाह विचित्र, ब्राह्मणवर्णी सुपात्रपै. ब्रह्मवृंदाचा समुदाहो, ठाई ठाई वेद घोष पहाहो. चारी वर्ण स्वधर्म पहाहो, यथाचारे वर्तती. षटकर्मी रहित ब्राह्मण, अध्ययन अध्यापन. समय अतिथी आलिया जाण, देती भोजन यथा सुखे. श्रुती स्मृती पुराणे, घरोघरी हरी कीर्तने. वेद घोष पारायणे, सदा सर्वदा सारखी. तव तया नगरी एक ब्राह्मण, धर्म शर्मा नामाभिधान. सदाचारे सुख संपन्न, सर्वज्ञ दयाळू तो. तयाची स्त्री परमपतिव्रता, काशी नामे साध्वी विख्याता. एकोमय वर्तती उभयता, वृद्धावस्था दोघांते. पोटी संधान नसे काही, परिविद्या बळे मान्यता होई. विशेष भाव सर्वा ठाई, पूजासनी श्रेष्ठता. उभयता समान वयस, तव पातलिया मळमास. गौतमी तटी स्नानास, नारी नर समस्त जाताती. ऐसे वर्तता ते अवसारी, विप्रस्त्रियने देखिली नेत्री. मना माझी विचार करी, मणे कवण परी करावी. जन जाताती स्नानासी, आचरताती पुण्यचरणासी. शक्ती नाही माझ्या शरीरासी, कवण उपयासी करू आता. ऐसी चिंता करिता हृदयात, तव पती पातला गृहात. येरी पुसतसे वृत्तांत, खेदयुक्त अजी काही. येरू म्हणे स्वामी राजा, वृथा जन्म हा पै माझा. नेम धर्म तपवोजा, अधोक्षजा नेणे मी. मलमास तो पुण्य आगळा, स्नाना ते जाती विप्रमेळा. स्त्री बाळ वृद्ध सकळा, करीती सोहळा उपचारे. ते देखोन माझे जीवी, चिंता वाटतसे हृदयी. परी शरीरी शक्ती नाही, या लागी पाही उद्विग्न मी. ऐकोनी स्त्रियचे उत्तर, कृपेने द्रवले विप्रांतर. काय बोले प्रत्युत्तर, ते साचार परिसिजे. धन्य ते उभयता पवित्र, तयाचे दर्शने. पवित्र गाव नाही तरी चित्र विचित्र. स्त्री पुरुष चरित्र अवधारा. स्त्रिया आचरती नेमधर्म, भ्राता क्षुधेने तळमळे परम. तयावरी क्रोधयुक्त धम, बोले काय कामिनी ते. म्हणे तुम्हा ते स्नान नाही, संध्या नाही. पाकसिद्धी झाली की नाही, या विरहिता आणिक काही. दुजा नाही व्यापार, स्वये पुण्य करवेना. दुजियाचे देखो शकेना, आता क्षणभरी निवांत बैसाना. मी येते पुराणाहुनी, तववरी निद्रा करा स्वस्थ. लवकरी जेविता देह पोसत, शेवटी मसणवटी होय प्राप्त. ऐसे ज्ञान सांगत व्रतारा. व्रतारे बोधावे स्त्रियसी, शास्त्ररीती आहे ऐसी. सांप्रत स्त्री धर्मासी, न भूतो भविष्यती. असो ऐसी नव्हे विप्रललना, नुलंघी कधी पदिवत वचना. धन्य ते पतिव्रता अंगना, विप्र राणा संतोषे. मग स्त्रिये ते बोले उत्तर, उभयता जरा भूत शरीर. चालता न ठाके गंगा तीर, तरी एक विचार अवधारी. संपूर्ण मासवरी करिता स्नान, शरीरी अवकाश न दिसे जाण. तरी त्रिरात्री व्रत संपूर्ण, करू आपण उभयता. ऐसा विचार करूनिया, त्रिरात्र जाती तटाकिया. एकमेकांचा हस्त धरुनिया, जाती लवला ह्या स्नानाते. उषक्काली करुनिया स्नान, सारुनिया तिळतर्पण. स्वगृही येती परतोन, देती दान द्विजाते. शक्तीनुसार अपूप अन्न, ते कांस्य पात्री निक्षेपून.
घृतासहित किंचित सुवर्ण देती दान सत्पात्री मग पाक सिद्धी करून स्वपंक्तीसी विप्रपाचारून यथा रुची करीती भोजन आनंद मना उभयतांच्या ऐसे लोटले 2 दिवस तिसरे दिनी चालिले गंगेस तव पूर्व वर्तले त्या समयास सावकाश अवधारा एक याम उरली रजनी उभयतांचे निज ध्यास असे मनी म्हणून अपरात्रीच उठवणी स्नाना लागुनी चालले तव एकाएकी समोर पिशाच उभा राहिला थोर लंबोदर दीर्घ शरीर क्षुधातुर उभा ठेला मस्तकी केश विखुरले ते धुम्राकार आरक्त डोळे नखाचे गुंडाळे वळले जिव्हा आवाळे चाटित दंत विशाळ दीर्घ थोर केवळ अस्थींचा पंजर उभा ठेला नग्न दिगंबर ऐक देखोनी विप्र कापतसे विप्रललना भयभीत केवते उदले अरिष्ट अद्भुत पुण्यक्रियेसी विघ्न प्राप्त अकस्मात उदेले नेणो कर्माचे विंदान आम्हा पुण्य घडेल कोठून स्नाना ते आजी तिसरा दिन निवारी विघ्ना केशवा तव तो पिशाच वृक्षाते आळे पिळे घेत असे नैनी देखुनी उभयांते धावून येती सन्निध्य विप्रधैर्य धरून मनी बोलता झाला तेची क्षणी म्हणे तू तव कोण या स्थानी आलासी कोठून सांग पाप ऐकोनी विप्राचे उत्तर ये रे घातला नमस्कार पूर्वस्मरण झाले साचार बोले तर ब्राह्मणाते ऐक भूदेवा वाहिले तव दर्शन पावल झाले करद्वय जोडून वाहिले विप्र लागी ते धवा पिशाच जोडिता कर विप्र भीतीने गेला दूर काप तसे थरथर झाला स्थिरते ते काळी मग तो पिशाच बोले वचन मी पावन झालो तव दर्शने पूर्वस्मरण आठविले जाणे ऐके कथन भूदेवा पूर्वी मी धनवंत सावकार सकळ वस्तूंचा रक्षणार माझिया धनासी नाही पार सौख्या पार भोगी मी दासदासी स्वगृही गोमहिषी किल्लारे पाही पुत्रकन्या स्नुषा सर्वही मी ती नाही भाग्याते परी स्वप्नीही नेणे धर्मदान मग कैचे पुराण श्रवण नेणे कधी हरिकीर्तन नाही दर्शन संतांचे सदा सर्वदा चित्तद्रव्यावरी विप्रभोजन न घडे तिळभरी तव बातली महामारी झालो शरीरी हतकाया यमदूती नेला मारित कुंभपाकादी जाजणी तेथ मज भोगविली अमित तेन सांगवत माझेनी यमजाचणी अपार सांगता उलो पाहे अंतर शब्द न फुटे बाहेर बोलता उत्तर तुम्हासी ऐसे दुःख भौत मज भोगविती यमदूत मग मज ढकलून देत चांडाळ योनीत जन्मलो तिसरे जन्मी भिल्ल झालो चौर कर्म करू लागलो वाट पाडू लागलो मारू लागलो प्राणिया जीवमात्राचा करी घात पुराणिकांते जीवे मारित साधू संतांते द्वेषित नाही भीत पापाते परद्वाराते मिती नाही ऐसे पाप वर्तलो देही तव भगेंद्रे लिंग पाही पतर झाले शरीर मग लागला क्षयरोग मृत्यू पावलो सवेग तव यमलोकीचा संग सांगता भोग उदेला माझे पाप अति दुस्तर जाणून या भोग यमकिंकर असी पत्रत नरक घोर भोगविले फार मज लागी ऐसे 30 सहस्त्र वर्षेवरी क्लेश भोगविले शरीरी मग पिशाच योनी निर्धारी प्राप्त झाली मज लागी निवेदिलासे समस्त परितव दर्शने करुणी मुक्त होईन ऐसे वाटत ऐसा माझा पूर्ववृत्तांत निवेदिलासे समस्त परितव दर्शने करुणी मुक्त होईन ऐसे वाटते तरी मा ब्राह्मण हृदय कोमळ करी परोपकार अढळ जेणे निरसे पिशाचमळ होई दयाळ महाराजा परोपकारी द्विजवर्या आचरसी सद्वृत्ती सक्रिया तरी माते उपकार करुनिया निवारिया भयापासूनी ऐसी ग्लानी करुने ते काळी बोलतसे करुणा मेळी विप्रद्रवला हृदय कमळी अभयवाणी बोलित म्हणे तो अकिंचन ब्राह्मण गाठीस नाही काही धन जेणे करिता घडे धर्मदान तेही साधन नेणे मी परिमाण मास असे प्रस्तुत त्रिरात्री स्नानाते असे जात तया माझी 2 दिवस झाले सतत उर्वरित दिन एक पै तरी आम्ही स्नान करुनी मागुती येता तोवरी तू स्थिर राहे आता पुढे विचार सुचेल तत्वता तोची व्यथा परिहारी ऐसे वदुनी प्रश्न तयासी उभयता गेले स्नानासी येरू बैसला मार्गासी केधवा येती म्हणोनी जळो ही दुराशा पापिण इथे इणे नाडिले समग्र जन मग सोडी कवणा लागुन दुरत्यय जाणे आशा हे तापसी हो का संन्यासी भूतत्वा पिशाचासी रंक होया रायासी आशा कवणासी सुटेना जेणे आशेचा त्याग केला
तोची जाणावा मुक्त झाला, येरो तो जगत्र भला, सर्वही गोविला आशेने, असो तो पिशाच्या आशाबद्ध, मार्ग लक्षी तसे सुबद्ध, तो येरीकडे गंगाजळी ब्रह्मवृंद, स्नाने करीती अद्यमर्षणी, सारुनिया नित्यकर्म, मागे परतला विप्रोत्तम, तव मार्गी तो अधम, वाट पाहत बैसला, केधवा येईल म्हणोनी, आशाबद्ध निजमनी, मार्ग लक्षित बैसला ध्यानी, जेवी कामिनी जाराते, की दाता लक्षितसे याचक, अन्नार्थी लक्षी अन्नोदक, तृषार्थी लक्षी गंगोतक, तेवी देख पिशाचतो, विप्राते देखुती नयनी, नमस्कार घातला धरणी, म्हणे दयावंता मोक्षदानी, दावी करणी आपुली पै, करुणा शब्द ऐकून कानी, विप्रद्रवला अंतकरणी, मग तया ते आशासुनी, औदक करी घेतलेसे, म्हणे महापुरुषा ऐकवचन, त्रिरात्री स्नानाचे जे पुण्य, ते तुझ म्या केलेसे अर्पण, हो धरण पै तुझे, ऐसे वचन बोलूनी, उदक घातले ते चरणी, तव नवल वर्तले ते सज्जनी, सावधमनी परिसावे, पूर्ण दयाळू दीननाथ, दासाचे उणे पडोने दी किंचित, आपुली ब्रिदावळी सांभाळीत, महिमा वाढवित भक्ताचा, मग स्वर्गी होनी विमान, उतरते झाले तेच क्षण, चतुर्भुज विष्णू गुण, समान तेजस्वी, परमरमणीय लखलखीत, बाजी घंटा घणघणीत, ऐसे विमान अकस्मात, नैनी देखत विप्रतोका, दिव्य देही करुणी पिशाच्यते, विमानी वाहिले तया ते, तव तो स्तुतिवाद गर्जत, भावे नमित भूदेवा, म्हणे करुणा करा विप्रवर्या, कृपा सागरा परमोपकारिया, वेचुनी आपली पुण्यक्रिया, केला मज पापिया उद्धार, धन्य ते परोपकारी जन, परकाची वेचिती प्राण, तयावरी संतुष्टे जनार्दन, न लागे आन साधन पै, असो ऐसा पिशाचोद्धरिला, 3 जन्माते मुक्त झाला, 3 स्नानाते पुण्य आगळा, तात्काळ पावला मोक्षाते, ऐसा प्रत्यय देखून मनी, पुन्हा नेम धरिला ब्राह्मणी, उभयता गेले उद्धरोनी, ते वैकुंठ भुवनी वास्तव्य, हे महात्मा स्नानाचे सांगितले 3 दिवसांचे, अगणित पुण्य 1 मासाचे, महिमान स्नानाचे आगळे, ऐसा कथाभाग समग्र, लक्ष्मी ते वदे शारंगधर, तोची प्राकृत भाषे सविस्तर, केला उद्धार श्रोतियांचा, म्हणोनी भावार्थ धरोनी, व्रत आचरावे सज्जनी, अमान्य न माना कोणी, व्यासवाणी सत्य हे, मी तव संतांचा पाईक, चातुर्य कळा नसे ठाऊक, परी तेथे वदविता एक, रघुनायक दाशरथी, श्रोतियान व्यक्ती यांचे अंतरी, तोची व्यापक सर्वांतरी, म्हणोनी प्रार्थनेची वैखरी, कुंठित निर्धारी झालीसे, इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सूत विरचित 17 समाप्तः. श्रीकृष्णार्पणमस्तु.